अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आता स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन हा लवकरच आलेला आहे. स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाविशेष अनेक भक्तांनी अनेक स्वामी सेवा करायला सुरुवात केली असेल. काही स्वामी सेवक हे जुने असतात, त्यामुळे त्यांना स्वामींची सेवा कशी करायची हे सर्व माहिती असतं. पण काही भक्त हे नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले असतात. त्यामुळे स्वामी प्रकट दिन म्हणजे काय, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी नक्की आपल्याला काय सेवा करायच्या आहेत आणि हा दिवस इतका महत्त्वाचा स्वामी भक्तांसाठी का आहे, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडतात. त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. 20 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन. स्वामी समर्थ महाराजांचा जन्म झाला होता. स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचा सण हा स्वामी भक्तांसाठी असतो. या दिवसाची सर्व स्वामी भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल तर तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठीच मी आज तुम्हाला सांगत आहे की स्वामी प्रकट दिन कसा साजरी करावा. तर स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाविशेष तुम्ही सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. या दिवशी आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत. जर तुम्ही पिवळे वस्त्र परिधान केले तर अतिशय उत्तम, याने तुमचा गुरुग्रहही मजबूत होतो. त्याचप्रमाणे तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये देवांची आपली जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. तुम्ही या दिवशी स्वामींची विशेष पूजा मांडू शकता. तुम्ही ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती घ्या किंवा फोटो असेल तर फोटो घ्या. स्वामींना तुम्हाला पंचामृतने अभिषेक करायचा आहे. तुम्ही हा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने स्वामींची मूर्ती तुम्हाला धुवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही एक पाट घ्या, चौरंग घ्या, त्यावरती एखादं पिवळं वस्त्र अंथरा. त्यावरती तुम्ही तांदळाची रास करून त्यावर स्वामींची मूर्ती स्थापन करा. सर्वात आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्या. त्या पाटावरती किंवा त्या चौरंगावरती तुम्ही घंटी ठेवा. स्वामींसाठी आपल्याला नामजप करायचा आहे तर जपमाळ ठेवा. स्वामींसाठी एका छोट्याशा कलशामध्ये पाणी ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो स्वामींचा आवडता अमृतासमान ग्रंथ आहे, हा ग्रंथही प्रत्येकाकडे स्वामी भक्ती करत असेल तर असतोच. हा ग्रंथही तुम्ही त्या ठिकाणी ठेवून त्याचीही पूजा तुम्हाला करायची आहे. स्वामींना अष्टगंध लावा, अक्षता अर्पण करा, फुले अर्पण करा. चाफ्याची फुले स्वामींना अतिशय प्रिय आहेत. सोनचाफा स्वामींना प्रिय आहे. पिवळ्या कलरची फुले तुम्ही अर्पण करू शकता किंवा कुठलीही नसतील तर जे कोणती फुलं तुमच्याकडे अवेलेबल आहे ती स्वामींना तुम्ही अर्पण करू शकता. स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, तर हिना अत्तर लावून तुम्ही स्वामींची पूजा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामींसाठी आता स्वामींचा प्रकट दिन आहे तर काहीतरी विशेष नैवेद्य बनवायचा आहे. आपण दररोज खडीसाखर, फळे वगैरे ते तर ठेवतोच, तेही तुम्ही ठेवू शकता. पण या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचा आहे. आपल्यासाठी स्वामी सतत काही ना काही करत असतात. आपल्याला स्वामींसाठी काहीतरी करण्याची ही संधी असते. तर या दिवशी स्वामींच्या आवडता पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही स्वामींना बनवून अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही स्वामींना कांदा भजी अर्पण करू शकता, बेसन लाडू अर्पण करू शकता. असे जे काही स्वामींचे आवडते पदार्थ आहेत ते तुम्ही नक्कीच स्वामींसाठी या दिवशी बनवा. या दिवशी तुम्ही स्वतःसाठी काहीही मागू नका. जी काही सेवा करणार आहात ती सगळी स्वामींना समर्पित करा. तुम्ही सेवा करताना कसलाही संकल्प घेऊ नका. तुम्ही डायरेक्ट स्वामींना म्हणा की स्वामी, आज स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मी तुमची भक्त म्हणून तुमच्यासाठीच म्हणजेच मी तुमची भक्त म्हणून आज ज्या काही सेवा करणार आहे त्या तुमच्या चरणी समर्पित करते. या सेवेतून मला काहीही नको. ही निस्वार्थी सेवा मी फक्त आणि फक्त तुम्हाला समर्पित करणार आहे. त्यामुळे ह्या सेवा माझ्याकडून व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे करून घ्या, अशी प्रार्थना करून तुम्ही सेवा करू शकता. आता सेवा काय करायच्या, तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हा अमृतासमान ग्रंथ पूर्ण पठण करायचा आहे. तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्याचप्रमाणे तुम्ही 11 वेळा तारक मंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना हा पठण करायचा आहे. ही अत्यंत साधी सोपी आणि लहानशी सेवा स्वामींसाठी स्वामी प्रकट दिनानिमित्त नक्की करा. जवळपास जर कुठे स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे कार्यक्रम होतात
तिथे जाऊन सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता, स्वामी सेवा करू शकता. सेवेकरी म्हणून तुम्ही तिथे जे काही मंदिरामध्ये कामं असतील त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. यासारखं पुण्याचं काम कुठलंच नाही आहे. किंवा मग जवळपास दत्त मंदिरात जा, नारळ खडीसाखर महाराजांना अर्पण करा, मुजरा करा. या दिवशी महाराजांना मुजरा करायला विसरायचं नाही आहे. स्वामी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी वाईट संकटातून तारत असतात. वाईट संकटातून तारून त्यांनी आपल्याला आत्तापर्यंत इथे आणलेलं आहे. जी काही संकटं आपल्यावरती आले त्यातून आपल्याला त्यांनी तारलेलं आहे. तर अशा स्वामींची सेवा आपण एक दिवस तरी निस्वार्थीपणाने करायलाच हवी, की ज्या दिवशी आपण आपल्या स्वतःसाठी काहीही मागायचं नाही आहे. जे काही आपण करणार आहोत ते सगळं स्वामींना समर्पित करा. बघा, स्वामी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते न मागता तुम्हाला मिळेल. कारण स्वामींनाही माहिती आहे की तुम्हाला काय हवं आहे. पण कधीकधी आपले कर्म, प्रारब्धाचे भोग आडवे येतात आणि जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी मिळत नाहीत. पण स्वामी सेवा करून करून ते कर्माचे आणि प्रारब्धाचे भोग संपतात. ते जेव्हा आपण भोगत असतो त्याची झळ आपल्याला बसत नाही. इतकी स्वामी शक्तीमध्ये ताकद आहे. त्यामुळे स्वामींची भक्ती करत चला आणि सर्वांना स्वामी सेवेमध्ये सहभागी करून घ्या. सर्वांपर्यंत तुम्ही स्वामी सेवेबद्दल नक्कीच सांगत जा. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.